अशी एक लग्नगाठ भाग 23. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले, तृप्तीला रिझवण्याचा श्रेयसने खूप प्रयत्न केला, पण सगळे निष्फळ झालेत. शेवटी तिच्या मनात काय आहे असं म्हणून बाहेर जाते. वेळेस तो तिचा पाठलाग करतो, तर त्याला आढळून येते की ती कुणा तर पुरुषास भेटते, पण त्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं. डोळ्यांनी पाहूनसुद्धा एकाएकी ते तो स्वीकारायला तयार होत नाही. तर आता पुढे तो सोफ्यावर बसतो आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागतो. नीताताईला आपल्या मुलाबद्दल खूप वाईट वाटतं, पण त्या काहीच करू शकत नाही. त्याने डोळ्यांनी तृप्तीचे कारनामे पाहिलेले सगळे आपल्या आईला सांगतो. नीताताई पण चकित होतात, पण ते श्रेयसला समजावतात. श्रेयस बेटा, मला नाही वाटत ही गोष्ट खरी असेल. तो कदाचित तुझ्या डोळ्यांचा धोका असू शकतो. श्रेयस सांगतो, हो आई, माझी तृप्ती अशी नाहीच आहे. एक वेळ मी स्वतःवर विश्वास ठेवू शकणार नाही, पण तृप्तीवर पूर्ण विश्वास आहे. ती अशी गोष्ट कधीच करू शकणार नाही की जिथे मला खाली मान घालायला लागेल. पण जे मी पाहिलं ते होतं तरी काय. डोक्यात खूड गेलं आई सगळं. इकडे तृप्ती बोलायला तयार होत नाही, काही सांगायला तयार होत नाही. काय करू मी, मला काही समजत नाही. असेच भांडणतंटे करतच रोजचा दिवस जात असतो. श्रेयस तिच्याशी गोड बोलण्याचा, तिच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती नाही श्रेयस, आज माझी तब्येत बरोबर नाही, किंवा नाही श्रेयस, आज माझा मूड बिलकुल नाही. कधी कधी सांगायची, नाही श्रेयस, तू माझ्यापासून कायमचा लांबच राहा. सांगितलं ना एकदा मला डायव्हर्स दे, असं नाही देत तर निदान माझ्याजवळ तरी येऊ नकोस. मला सुखाने जगू दे. मला स्वतंत्र जगायचं आहे. कंटाळा आला मला आता हे नाते निभावून. परफेक्ट बायको, परफेक्ट सून, परफेक्ट वहिनी, ही सगळी नाते निभावता निभावता मी कंटाळले आता. मला तुमच्यापासून सुटका हवी आहे. तिचे हे शब्द ऐकून त्याचे हृदय कापायचं. खूप जीव जळायचा त्याचा. असं नाही की त्याला दुसऱ्या मुली भेटल्या नसत्या. तो श्रीमंत, हँडसम, त्याची पर्सनॅलिटी अगदी झक्कास असल्यामुळे मुली त्याच्यावर मरत असत. पण श्रेयस मात्र इतरांसारखा नव्हता. त्याचं फक्त तृप्तीवर अगदी जीवापाड प्रेम होतं. तिला तो विसरू शकत नव्हता. कारणही तसंच होतं. तृप्तीनेही त्याच्यावर जीवापड प्रेम केलेले होतं अगोदर. साऱ्या घराचा ती जीव होती, म्हणून ती कशीही वागली तरी श्रेयसला तिच्यावर संताप बिलकुल येत नव्हता. तिच्या मागच्या गोष्टी आठवण करून तो शांत बसायचा. नीताताईंचेही तेच होतं. मुलगी अपूर्ण पडेल एवढी सेवा सुनेने त्यांची केली होती, पण आत्ताचं कारण तिलाही कळत नव्हतं. तृप्ती नीताताईचा कितीही अपमान करायचा तरी त्या सहन करायच्या. तिच्या मागच्या गोष्टी आठवून. असेच 8-10 दिवस निघून गेले. एक दिवस नीताताईंनी तृप्ती घरी नसताना श्रेयसची काही गुप्त गोष्टी शेअर केल्या. श्रेयस म्हणाला, बरं आई, तुझ्या सांगण्याप्रमाणे आता हेही करून बघतो. सगळं करून झालं, आता हेच राहिलं होतं शेवटचं. असं म्हणून श्रेयस कंपनीत निघून गेला. श्रेयस आणि नीताताईंचे बोलणे झाल्यावर 2-4 दिवसांची गोष्ट. संध्याकाळचे 5 वाजले होते. हिवाळा असल्यामुळे दिवस लवकरच मावळत चालला होता. हिवाळ्यात दिवस लहान असतात म्हणून. तृप्ती गॅलरीचा कडठा धरून उभी होती. अगदी विसन्न मनाने मावळता सूर्यास्त पाहत होती. खाली बाग होती. सुंदर गुलाबाची टवटवीत फुले उमलली होती. याच्या अगोदर ह्याच वेळेस श्रेयस यायचा. त्यावेळी अगदी सजून धजून तृप्ती या गॅलरीत उभी राहायची. सुंदर सूर्यास्ताकडे बघत, गुलाबाच्या टवटवीत फुलांचे निरीक्षण करत. त्यावेळेस सूर्यास्त जणू तिला हसून घरी जाण्यासाठी निरोप घ्यायचा आणि गुलाबाची टवटवीत फुले जणू तिच्याकडे पाहून म्हणायची, आता श्रेयस येईल आणि लवकरच आम्ही तुझ्या केसांमध्ये असू. ती स्वतःशीच हसायची आणि तेवढ्यातच श्रेयस यायचा. गुलाबाचे सुंदर फूल हातात घेऊन पाठीमागून तिला मिठी मारायचा आणि अगदी प्रेमाने गुलाबाचे फूल तिच्या केसांमध्ये खोवायचा आणि एक किस घेऊन म्हणायचा की या गुलाबाच्या फुलापेक्षाही माझं गुलाब सुंदर आणि गोड टवटवीत आहे. तुझ्यामुळे गुलाबाच्या फुलाचं भाग्य उजळलं. ती हसून त्याच्या मिठीत शिरायची आणि लटकेच रागावून म्हणायची, जा तिकडे. अगदी काही तारीफ करून, गोड बोलून बायकोला प्रेमात कसं जिंकायचं हे आपल्याकडूनच शिकावं. दोघेही खडखडून हसायचे. पण हे असे सुखाचे प्रेमळ दिवस फारच पटकन निघून जातात, म्हणून ती असा तिचा डाव खेळत असेल. तेच तर झालं होतं श्रेयस आणि तृप्तीच्या आयुष्यात. तो सुंदर सूर्यास्त तिला आज अगदी बेसूर आणि निस्तेज दिसत होता. लाल केसरी रंग उधळलेले सारे आकाश जणू तिला हसत होते. बागेतले गुलाबाचे फूल जणू तिला म्हणत होते, मला तुझ्या केसांवर मिरवून माझ्यापेक्षाही तू सुंदर दिसत होतीस काय.
जा आता नाही येणार तुझ्या केसात फूल लावायला श्रेयस. तिच्या मनात आलं, आयुष्य माझ्यावर असं का रुसलं असेल, काय पाप केलं असेल मी. श्रेयस तर अगदी जीवापाड प्रेम करायचा गुन्हा होता का माझा. जेव्हाही माझ्या आयुष्यात असं सुख येत तेवढ्यात आयुष्य दिवसाच्या कातरवेळी तिचं मनही खूप कातर झालेलं असतं. तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. श्रेयस, मी तुझ्यावर बिलकुल नाराज नाही आहे. खूप प्रेम करत होते तुमच्यावर, म्हणूनच मला असं वागणं गरजेचं आहे. तुम्ही माझ्यासोबत आनंदी नाही राहू शकणार. तुमच्या सुखासाठी आनंदासाठी मी तुमच्यापासून लांब जाणं भाग आहे. त्यासाठी माझ्या मनाला किती यातना होत आहेत हे मलाच माहीत. आई मला माफ करा हो. मला लहानपासून आई नव्हती. तुम्ही मला आईची माया दिली. तुमचा अपमान करताना मला सुख नाही वाटत. खूप वेदना होतात मनाला. ती तिच्या स्वतःच्या मनाशीच खूप बोलत होती. स्वतःच्या मनालाच कबुली देत होती. हीच कबुली श्रेयसाने आईंना दिली असती तर तिला वाटलं ते खूप दुःखात राहतील. त्यांचा आनंद मी हिरावून घेऊ शकत नाही. कसंही करून त्यांचा आनंद त्यांना मी परत करेन. तिला खूप खूप रडू कोसळले. ती विचारातून बाहेर आली आणि नकळत त्या सगळ्या सुंदर नजरावरचे लक्ष हटवून घरात तिच्या रूममध्ये जाऊ लागली. अचानक दाराची बेल वाजली, पण नीताताई दार उघडत नव्हत्या. तृप्तीला माहीत होते यावेळेस श्रेयसच येतो म्हणून ती दार उघडायला गेली नाही. दाराची बेल वाजतच राहिली. शेवटी कंटाळून ती नीताताईंना म्हणाली, "ओ सासूबाई, ऐकू येत नाही का तुम्हाला? कानात बोडे घातले आहेत का? जा दार उघडा." नीताताई म्हणाल्या, "नाही तृप्ती, आज मी नाही उघडणार दार. तूच उघड, कारण आज तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे." तृप्तीला आश्चर्य वाटले, पण उत्सुकताही वाटली, म्हणून तिनेच दार उघडले. दारात बघितलं तर श्रेयस सोबत एक नवरीच्या वेशात एक मुलगी होती. श्रेयस तृप्तीकडे हसून म्हणाला, "बघ तृप्ती, घेऊन आलो मी शेवटी तुझी सवत, माझी दुसरी बायको, सीमा." तिचं नाव सीमा. तृप्ती बघतच राहिली. श्रेयसने तृप्तीकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याला मनात खूप वाईट वाटले, पण त्याने वरती तसं दाखवलं नाही. नीताताई आनंदित होत म्हणाल्या, "अगं तृप्ती, बाजूला हट. मला माझ्या नवीन सुनेचं स्वागत करू दे." "अरे वा, किती सुंदर आहे माझी सून." नीताताईंनी त्यांना आरतीने ओवाळून सीमाला माप ओलांडायला लावून घरात घेतले. सीमाची दुष्ट काढली. तृप्ती श्रेयसला हसून म्हणाली, "वाव, काँग्रॅच्युलेशन, तुम्हाला सांभाळणारी आली. आता मी फ्री झाले." असं म्हणून आनंदातच ती रूममध्ये गेली. नीताताईंना सीमाला सांगितले, "जा मेकअप उतरवून घे आणि थोडा आराम कर." सीमा निघून गेली. नीताताई आणि श्रेयस दोघेही अगदी विसन्न मनाने सोफ्यावर डोक्याला हात लावून बसले होते. सगळ्यांसारखा त्यांनाही प्रश्न पडला होता की जगातली अशी कुठली स्त्री आहे की नवऱ्याने दुसरी बायको म्हणजे सवत घरात आणली आणि तिला आनंद होतो. त्या दिवशी नीताताईने आणि श्रेयसने हाच प्लॅन केला होता. नीताताई श्रेयसला म्हणाल्या होत्या, "श्रेयस बेटा, तृप्तीला सुधारायचा हा आता शेवटचा प्लॅन करून बघ. मला माहीत आहे बेटा की जगातली कुठली स्त्री आपल्या नवऱ्यासाठी दुसरी बायको घरात आणलेली सहन करत नाही. तर हा प्लॅन आपला नक्की सक्सेस होईल." पण सगळं उलटच झालं होतं. तृप्तीला उलट खूप आनंद झाला होता, तिची स्वतःची सवत पाहून, आपल्या नवऱ्याची दुसरी बायको पाहून. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.